माझे नाव प्रणिता तानाजी गागे AI अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता. माझा विषय आहे मारक. चला तर मग बघूया AI ची तोटे. आत्ताच माझी बहीण म्हणाली की AI मुळे मानव खूप प्रगत होत आहेत, पण मला हे मान्यच नाही. AI मुळे मानव कुठं प्रगत होत आहेत? AI मुळे मानव प्रगत होतच नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, कृत्रिमरित्या तयार केलेल्या फुलाला सुगंध येतो का? तर तुम्ही सुद्धा बघितलंच आहे, कृत्रिमरित्या तयार केलेल्या फुलाला सुगंध येतच नाही. निसर्गाने तयार केलेल्या फुलाला सुगंध येतो. मग मानवाच्या आयुष्यात सुद्धा असंच झालंय. तो जर निसर्गावर भर घालू लागला तर तो खूप प्रगत होतो, पण मानव निसर्गावर भर न घालता AI वर भर घालू लागला हे म्हणून तो प्रगत होत नाही. म्हणून मी तुम्हा विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही हे AI चा वापर करू नका. हे माझे वैयक्तिक मत आहे. आताच माझा भाऊ सांगून गेला की AI मुळे विद्यार्थी खूप शिकत आहेत, पण मला हे मान्यच नाही. AI मुळे विद्यार्थी कुठे शिकत आहेत? मी तुम्हाला प्रश्न विचारते, AI मुळे विद्यार्थी कुठे शिकत आहेत? AI मुळे विद्यार्थी शिकतच नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा नारा दिला, पण यामुळे विद्यार्थी शिकत नाही तर याचा वापर करून बिघडत चालले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही हे याचा वापर करून बिघडून जाऊ नका, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. आताच माझी बहीण म्हणाली की यामुळे विद्यार्थी खूप सुरक्षित राहत आहेत, पण मला हे मान्यच नाही. यामुळे विद्यार्थी कुठे सुरक्षित राहत आहेत? यामुळे विद्यार्थी हे सुरक्षितच राहत नाहीत. मित्रांनो, डॅनी नावाच्या एका ChatGPT वर 13 वर्षाचा मुलगा हा चॅटिंग करत असतो. चॅटिंग खूप खोलवर चालते. एके दिवशी ChatGPT त्या 13 वर्षाच्या मुलाला असा काही मेसेज टाकते की त्या 13 वर्षाच्या मुलाला तो मेसेज सहन होत नाही आणि तो 13 वर्षाचा मुलगा आत्महत्या करतो. अहो म्हणजे काय? यामुळे आजचा मुलं आत्महत्या करत आहे. म्हणून मी तुम्हा विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही हे AI चा वापर करू नका. हे माझे वैयक्तिक मत आहे. आताच माझ्या सरांनी सांगितलं की आपल्याला स्वतःला बघितलं पाहिजे की आपण किती AI चा वापर करत आहे. पण विद्यार्थी हे AI चा वापर किती करत आहोत हे न बघता AI हा धोकादायक आहे हे माहीत असून सुद्धा AI चा वापर करत आहे, म्हणून ते आत्महत्या करत आहे. म्हणून मी तुम्हा विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही हे AI चा वापर करू नका. आताच माझी बहीण म्हणाली की यामुळे भारत देश खूप पुढे जात आहे. भारताचा सन्मान खूप पुढे जात आहे. विद्यार्थी खूप शिकत आहेत, पण मला हे मान्यच नाही आणि ती खोटं बोलत आहे. यामुळे भारत हा प्रगत होतच नाही. यामुळे भारताचा सन्मान होतच नाही. मित्रांनो, भारताचे भविष्य पुढच्या पिढीकडे असते, पण भारताची भविष्याची पुढची पिढी ही यामुळे शिकतच नाही तर याचा वापर करून बिघडत चालली आहे. म्हणून मी तुम्हा विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही हे याचा वापर करू नका. वाचाल तर वाचाल असा संदेश आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, पण विद्यार्थी हे यामुळे वाचत नाही. त्यांची यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, लेखन संस्कृती लोप पावत चालली आहे. विद्यार्थी हे यामुळे शिकतच नाही आणि हे मला मान्यच नाही की यामुळे विद्यार्थी हे शिकत आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की भरलेली घागर ही स्थिर राहते आणि अर्धवट असलेली घागर ही बुडकते. मग विद्यार्थ्याच्या आयुष्यात पण असंच भरभरून जर ज्ञान असेल तर विद्यार्थी हा डगमगणार नाही आणि अर्धवट जर ज्ञान असेल तर तो डगमगेल. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करून खूप काही करू शकता. म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्याच बुद्धीचा वापर करा. हे AI हा आपल्याला फक्त वरवरचे ज्ञान देतो. तुम्ही ह्या वरवरच्या ज्ञानाने तुम्ही काही खूप मोठे बनणार नाही. तुमचे जर मोठे मोठे स्वप्न असेल तर तुम्ही हे AI चा वापर करूच नका. माझा भाऊ हा आज कलेक्टर बनला आहे. याचे कारण फक्त आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचा. तो आपल्या कोणाचाच ऐकायचं नाही की हे याचा वापर कर. तो स्वतःच्या बुद्धीचा वापर करून आज कलेक्टर बनला आहे. आपल्या स्वतःच्या बुद्धीमुळे खूप काही होत आहे. म्हणून मी तुम्हा विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही हे याचा वापर न करता फक्त स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. यामुळे आज विद्यार्थी अभ्यास करत नाहीत. यामुळे खूप काही विद्यार्थ्यांवर दुष्परिणाम होत आहे. तुम्ही आपल्या स्वतः दुष्परिणाम न होऊ देता तुम्ही स्वतःची बुद्धीचा वापर केला पाहिजे. विद्यार्थी हे लोखंडाला जसं गंज फुटतो तसं आपल्या स्वतःच्या बुद्धीला गंज फुटू देत आहे. विद्यार्थी हे स्वतःच्या बुद्धीचा न वापर करता यामुळे फक्त याचा वापर करून ते आपल्या स्वतःच्या बुद्धीला गंज फुटवत आहे. म्हणून मी तुम्हा विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही हे याचा वापर करू नका. आताच माझी बहीण म्हणाली की AI हा खूप सर्वश्रेष्ठ आहे, पण मला हे मान्यच नाही. AI हा खूप सर्वश्रेष्ठ आहे. AI हा सर्वश्रेष्ठ नाही आणि हे मला मान्य सुद्धा नाही. मी तुम्हाला सांगते की आता मानव आणि AI मध्ये
मला